सध्या मनोरंजन आणि राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. ती थेट बॉलिवूडच्या सुपरस्टारशी जोडलेली आहे. बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान, सिंगम फेम म्हणजे अजय देवगण आणि डॅशिंग अभिनेता टायगर श्रॉफ हे तिघे जण सध्या एका मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने या तिन्ही बड्या अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विमल इलायचीच्या ज्या जाहिरातींना टीव्ही पासून सोशल मीडिया पर्यंत धुमाकूळ घातला होता, त्या जाहिराती आता या कलाकारांच्या चांगल्याच अंगलट आल्या आहेत. महाराष्ट्र पान मसाल्याची निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी असताना या अभिनेत्यांनी अप्रत्यक्षपणे या घातक पदार्थांची जाहिराती केल्याचा गंभीर आक्षेप एफडीएने घेतला आहे. आता हा नेमका वाद काय आहे आणि एफडीएने नोटिशीत काय म्हटलं आहे हे समजून घेऊयात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. 2024 मध्ये आलेल्या एका जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिघे एकत्र विमल इलायचीच्या ब्रँड प्रमोशन करताना दिसले होते. महाराष्ट्रात पान मसाल्यांच्या विक्रीवर आणि उत्पादनावर सक्त बंदी आहे. एफडीएने आपल्या 9 पानांच्या अत्यंत सविस्तर नोटिशीत स्पष्ट केलं आहे की जर ही जाहिराती विमल इलायचीच्या नावाने केली जात आहे, तर प्रत्यक्षात हा ब्रँड पान मसाल्याशी जोडलेला आहे. विमल हे नाव वापरून अप्रत्यक्षपणे पान मसाला किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या ब्रँडची ओळख कायम ठेवण्याचा आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे. या उलटच सगोरेट ऍडव्हर्टायझिंग म्हणजेच अप्रत्यक्ष जाहिराती म्हटलं आहे. एफडीएच्या मते ही जाहिराती सरळ सरळ ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या कडक आणि धडाकेबाज कामासाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांनी या प्रकरणात कोणतीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही. 11 ऑगस्ट रोजी एफडीएने या तिन्ही कलाकारांना ही 9 पानांची नोटीस बजावली असून त्यांना उत्तर देण्यासाठी केवळ 15 दिवसांची मुदत दिली आहे. या नोटिशीमध्ये कलाकारांना अत्यंत कडक निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी तात्काळ विमल इलायचीची टीव्ही किंवा इतर माध्यमांमधील जाहिरात करणे बंद करावे. तसेच त्यांच्या स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरूनही जसे की इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुक या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशन व्हिडिओज आणि पोस्ट तात्काळ डिलीट करून मुळातून हटवावे लागतील, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. याशिवाय कलाकारांनी या जाहिरातीसाठी केलेले इन्व्हेस्टमेंट करार, त्यांना मिळालेले रक्कम किंवा पेमेंटची माहिती आणि जाहिराती स्वीकारण्यापूर्वी त्यांनी केलेली कायदेशीर पडताळणी म्हणजे ड्यू डिलिजन्सचे पुरावे देखील एफडीएने सादर करण्यास सांगितले आहेत. जर या तिन्ही अभिनेत्यांनी एफडीएच्या नोटिशीला योग्य उत्तर दिले नाही किंवा त्यांचे स्पष्टीकरण प्रशासनाला पटलं नाही, तर त्यांच्यावर कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई होऊ शकते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दिशाभूल करणाऱ्या किंवा प्रतिबंधित उत्पादनांच्या अप्रत्यक्ष जाहिरातींसाठी 10 लाख रुपयांपासून ते तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतचा तगडा दंड आकारला जाऊ शकतो. एवढेच नाही तर संबंधित दोषी कलाकारांना पुढील 3 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाची जाहिरात करण्यास कायदेशीर बंदी घातली जाऊ शकते. देशातील सर्वोच्च आणि लोकप्रिय अभिनेते जेव्हा अशा प्रकारच्या उत्पादनांचं समर्थन करतात, तेव्हा लाखो तरुण त्यांच्याकडे प्रेरणा घेत असतात. त्यामुळे ब्रँड एंडोर्सर करताना अभिनेत्यांची सामाजिक जबाबदारी किती महत्वाची असते, हा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांच्यासाठी हा विषय आता चांगलाच गंभीर बनला आहे. तुकाराम मुंडे आणि एफडीएच्या भूमिकेमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ब्रँड एंडोर्समेंटवर मोठा चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली. या संपूर्ण प्रकरणावर आता तिन्ही कलाकारांकडून काय अधिकृत उत्तर येतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.